नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर 4 दिवसापूर्वी मी ह्या भुईमुगाला जे शेंगांचं बी असते त्या भुईमुगाला लागवड टोकणून गेलो होतो जमिनीमध्ये। जमिनीच्या आतमध्ये असं टोकणून माती आड करून गेलो होतो आणि त्यानंतर 4 दिवसांनीच मी ह्याचा रिझल्ट बघण्यासाठी शेतामध्ये आलोय। तर तुम्हाला पण जे काय शेतामध्ये भुईमुगाला मेहनत केली होती त्याचा रिझल्ट दाखवते, निरीक्षण करून पहा। हे बघा आमचा भुईमुग 4 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कशा म्हणजे ह्या जाळ्या ज्या आहेत जमिनीमध्ये भुईमुगाच्या त्या कशा दिसतात आणि त्यानंतरनं लागवड जी घातली होती खत, तर त्यानंतर कसा फरक आहे, हिरवागारपणा आणि किती चांगल्या पद्धतीने आला आहे हे बघा। आणि त्यामध्येच आम्ही सरीवर हे तुरीचं वर घातल्यात। हे बघा असं 2 बोध आड करून हे तुरीचं वर घातल्यात। हे बघा, कारण इकडे शाळू वगैरे काय नसतोय त्यामुळे रिकामं रान राहायला नको म्हणून हे तुरीचं वर घातल्यात। त्यानंतर ह्या साईडला असं जे उडीद असतात त्या उडदांचं पण लांब लांब असं पेरणी केल्या, पापड वगैरे करण्यासाठी ह्याचा उपयोग होतोय म्हणून। हे बघा, तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि शेतकरी मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तुम्ही जर मेहनत करत असाल तर त्यामध्ये पूर्ण निरीक्षण वगैरे करून आणि जे आपण काळजी घेतो त्या पिकाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो का नाही, किंवा त्याच्यामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना यशस्वीपणे पार पडण्यासाठी जी मेहनत करता ती योग्य करायची आणि त्यामुळेच आपल्या पिकाला म्हणजे चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि आपली जी काय मेहनत असते त्या मेहनतीचं आपल्याला फळ नक्की भेटतं। तर हा बघा आमच्या शेतातील भुईमुग। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।